ही गोष्ट मी माझ्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये नेहमी बोलत असतो की आजचा काळ हा कॉलेज डिग्रीवरती डिपेंड राहण्याचा नाहीये, हार्डवर्कचा पण तो नाहीये आणि स्मार्ट वर्कचा सुद्धा नाहीये. तर आजचा काळ आहे तो स्किल वर्कचा. ज्या काही व्हॅल्युएबल आणि हाय पेइंग स्किल्स असतील ना, त्या स्किल्सच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायला मदत करू शकतात. आणि या गोष्टीचे हजारो रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील. जसं की अमन दत्तरवाले, त्याने स्वतःचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याच्या आधी युट्यूब वरती टीचिंग करायला सुरुवात केली. त्याच्याकडे चांगल्या कम्युनिकेशन स्किल्स होत्या, कन्सिस्टंट एफर्ट घेण्याची तयारी होती आणि त्याच्यातून त्याने करोडो रुपयांचा बिझनेस उभा केला. दुसरं उदाहरण रितेश अग्रवाल. हे सुद्धा कॉलेज ड्रॉप आउट होते, पण त्यांच्याकडे विजन होतं, मार्केटची समज त्यांना होती, आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द सुद्धा होती. थिएल फेलोशिप मिळवणारे एशियातले पहिले व्यक्ती बनले. युएस मध्ये जाऊन बिझनेस शिकून आले, भारतात परत येऊन ओयो रूम स्टार्ट केलं, सगळ्यात यंगेस्ट बिलियनर पैकी एक बनले. तिसरं उदाहरण संदीप माहेश्वरी. त्यांनी सुद्धा कॉलेज ड्रॉप आउट केलं, पण त्यानंतर फोटोग्राफी शिकून घेतली. चांगल्या पब्लिक स्पीकिंग स्किल्स त्यांच्याकडे होत्या. त्या स्किल्समुळे एक चांगले मोटिवेशनल स्पीकर आणि एक सॉलिड बिझनेसमॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो. तुम्हाला सुद्धा जर का तुमच्या आयुष्यात काहीतरी कॉन्क्रीट करायचं असेल, काहीतरी फोडायचं असेल ना, तर तुम्हाला ऍटलीस्ट अशा 2 ते 3 स्किल्स वरती काम करणं गरजेचं आहे. ज्या स्किल्स तुमची आयडेंटिटी बनतील, त्या स्किल्स साठी लोक तुम्हाला ओळखतील. सॉफ्ट स्किल्स तर एव्हरग्रीन आहेतच, पण आजच्या काळामध्ये काही हाय पेइंग हार्ड स्किल्स सुद्धा आहेत, ज्याच्याविषयी मी या वीकेंडला येणाऱ्या आपल्या लॉंग युट्यूब व्हिडिओ मध्ये बोलणारच आहे. जसं की सायबर सिक्युरिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे. पण आता लगेच तुम्ही कुठले स्किल्स शिकायला सुरुवात करणार आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो सुद्धा करा.